पूर्ण देशामध्ये हिंदू धर्माचा गुढीपाडवा सण साजरा करतायत। संपूर्ण जोरामध्ये आनंदाने आणि खुशीने खूप आनंदात सर्व लोक सामील होऊन ही यात्रा काढतात। त्यामुळे सर्व डोंबिवलीकरांना, ठाणे जिल्ह्याच्या सर्व हिंदू धर्माच्या लोकांना या पाडव्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो। नांदिवली येथील गावदेवी मंदिर च्या माध्यमातून अनेक वर्षापासून ह्या पाडव्याच्या निमित्तानं पूजा साजरी केली जाते। त्याला आता 52 वर्ष पूर्ण होत आहेत। एक 5 तप ह्या ठिकाणी आणि 6वं तपाला सुरुवात झालेली आहे। खूप आनंदाने ही यात्रा गावदेवीची करत असताना, ही पूजा पाडव्याच्या निमित्ताने करत असताना संपूर्ण भागातील लोक दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात। मला पाडव्याच्या निमित्तानं, नवीन वर्षाच्या निमित्तानं सुख, शांती, समृद्धी, आनंद, चांगलं आरोग्य मिळो अशा प्रकारची देवीला गाराणं घालतात। आणि महाप्रसाद हा कमीत कमी 5 ते 6 हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात। या ठिकाणी महायुद्ध सुरू असताना गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे यावेळेला नांदिवली गावदेवीच्या ग्रामस्थांनी चुलीवर जेवण म्हणून भक्तांना ह्या ठिकाणी महाप्रसाद देणार आहेत। त्याचा आनंद हा वेगळाच मिळणार आहे। म्हणून मला वाटतं यावर्षी 5-6 हजारापेक्षा जास्त लोक या ठिकाणी महाप्रसाद घ्यायला येतील। कारण चुलीवरचं जेवण खूप वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळा आनंद, त्याचा सुगंध, वास इतका छान असतो का माणूस 2 घासाच्या 4 घास खातो। त्यामुळे ह्या वेळेला तुम्हाला प्रसाद जास्त प्रमाणात करावा लागेल की काय, अशा पद्धतीचं वातावरण पाडव्याच्या निमित्ताने ह्या ठिकाणी पाहायला मिळेल। हे पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना मनापासून गावदेवीचे आशीर्वाद आपल्याला मिळणारच। पण सर्वांना या पाडव्याच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। तुम्ही पत्रकार बंधू आहात, तुम्हाला सुद्धा या पाडव्याच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सर्व नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। आमच्या नांदिवली गावाचा हा उत्सव 52 वर्ष आहे। आम्ही 52 वर्ष करताना यावेळेला आमचा मोठा भंडारा असतो गावदेवीच्या ह्याच्यात। जवळजवळ 5 ते 6 हजार माणसं जेवण करत असतात। यावर्षी गॅसचा तुटवडा असल्या कारणाने आम्ही आम्ही ग्रामस्थ मंडळी ठरवले की या चुलीवरचं जेवण करून महाप्रसाद सर्वांना द्यावा। यावर्षी 52 वर्ष आहे आणि त्यानिमित्त आम्ही महाशिबिर पण ठेवलेलं आहे, आरोग्य शिबिर। आणि याचा सर्व ग्रामस्थ आणि आजूबाजूचे सर्व बिल्डिंग सोसायटीचे लोक त्याचा पुरेपूर लाभ घेतात।